त्या विहिरीत फक्त मृतदेह नव्हता. कोपर्डी केस. महाराष्ट्राच्या नकाशावरती अहमदनगर जिल्ह्यात एक लहानसं गाव आहे. त्या गावाचं नाव कोपर्डी. 2016 पूर्वी हे नाव ना बातम्यांमध्ये झळकत होतं, ना कोणत्याही चर्चेमध्ये येत होतं. कोपर्डी म्हणजे शेती, माती, श्रम आणि माणसामधील ओळख. इथे सकाळी सूर्य उगवतो, तो कोंबड्याच्या आरवण्यासोबत, आणि संध्याकाळी थकलेल्या पावलांनी घरी परतणाऱ्या माणसासोबत. हे गाव गरीब होतं, पण असुरक्षित नव्हतं. किमान असं सगळ्यांना वाटत होतं. ती मुलगी या गावात, एक 15 वर्षांची मुलगी राहत होती. ती मुलगी कुणाची मुलगी होती, कुणाची बहीण होती, कुणाची मैत्रीण होती. आजही तिचं नाव जाहीरपणे उच्चारण केलं जात नाही. कारण ती फक्त एक व्यक्ती नव्हती, ती एक विश्वास होती, एक सुरक्षिततेची भावना होती. ती शाळेत जायची, घरकामात आईला मदत करायची आणि संध्याकाळी अंगणात बसून स्वप्न पाहायची. तिची स्वप्न फार मोठी नव्हती, पण ती स्वप्न मात्र तिची होती. 13 जुलै 2016. तो साधा दिवस, अगदी साधा दिवस, इतर दिवसांसारखाच होता. सकाळ झाली, आईनं घर आवरलं, वडील शेतात गेले, ती मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली. गावात ही गोष्ट कोणालाच नवीन नव्हती. ती रोज जशी जायची तशीच गेली, पण त्या दिवशी ती परत आली नाही. वेळ जणू थांबलेली होती. सुरुवातीला कुणालाच फार काळजी वाटली नाही. कुठेतरी थांबली असेल, थोड्या वेळात येईल. पण वेळ जात राहिला. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, आणि मग आईच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. मग सुरू झाला शोध. गाव जागं झालं. लोक बाहेर पडले, हाका मारू लागले. शेतं तपासली गेली, विहिरींच्या कडेला गर्दी झाली. प्रत्येकाच्या मनात तीच भीती होती, काहीतरी चुकतंय. आणि मग विहिरीजवळचा तो क्षण. गावाबाहेर एका विहिरीजवळ लोक थांबले. पाणी काढण्यात आलं आणि त्या पाण्यातून एक शरीर वर आलं. ते शरीर त्या मुलीचं होतं, जखमी आणि निर्जीव. त्या क्षणी कोपर्डीचा श्वास थांबला. आई ते सारं काही पाहून कोसळली. वडिलांचा तर आवाजच गेला. त्या विहिरीत फक्त तो एक मृतदेह नव्हता, त्या विहिरीत गावाचा विश्वास बुडाला होता, जे काही शब्दात सांगता येत नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टने जे काही सांगितलं ते ऐकण्याची तयारी कोणाचीच नव्हती. हा केवळ खून नव्हता, तो निर्घृण बलात्कार होता, अमानुष अत्याचार होता. त्या मुलीच्या शरीरावरती कौर्याच्या खुणा होत्या. त्या क्षणी कोपर्डी रडलं नाही, कोपर्डी सुन्न झालं. पोलीस आले, तपास सुरू झाला. पण गावकऱ्यांना लवकरच एक गोष्ट जाणवली. संशय गावातल्याच काही तरुणांवर होता. प्रबळ, ओळखीचे, भीती निर्माण करणारे. नावं घेतली जात होती, पण कुजबुजून. कारण इथे भीती माणसापेक्षा मोठी होती. दुसऱ्या दिवशी कोपर्डी बदललं. लोक रस्त्यावर उतरले. महिला, वृद्ध, तरुण, सगळे. हातात दगड नव्हते, डोळ्यात राग होता. आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला न्याय हवा आहे. हा आवाज फक्त कोपर्डीचा नव्हता, तो संपूर्ण महाराष्ट्राचा झाला. मूक मोर्चे आणि जागं झालेलं राज्य. लाखो लोक रस्त्यावर उतरले. कोणी ओरडलं नाही, कोणी तोडफोड केली नाही, पण त्या शांततेत इतका संताप होता की सरकार हललं. ही केस आता फक्त गुन्हा नव्हती, ती एक चाचणी होती. दबाव वाढला आणि अखेर 3 आरोपी अटक झाले. गावातलेच, ओळखीचे, ज्यांच्यावरती विश्वास होता, तेच गुन्हेगार निघाले. खटला सुरू झाला, पुरावे मांडले गेले, वैद्यकीय
अहवाल आले. पीडित कुटुंबावरती दबाव टाकण्यात आला, धमक्या दिल्या गेल्या, पण त्यांनी माघार घेतली नाही. कारण त्यांच्यासाठी ही लढाई मुलीसाठी नव्हती, ती भविष्यासाठी होती. 30 नोव्हेंबर 2018 तो दिवस आला. कोर्टात शांतता होती. न्यायाधीशांनी निकाल दिला, फाशी. शेवट ती मुलगी परत आली नाही, पण तिच्या मृत्यूने एक राज्य जागं झालं. प्रश्न एकच आहे, आपण हे विसरणार का, की पुन्हा आणखी कोपर्डी होईपर्यंत गप्प बसणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.